नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। इयत्ता 12वीच्या परीक्षेला मंगळवारी सुरळीत सुरुवात। जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्रावरील सोयी सुविधांची पाहणी। तर वाळू माफिया विरुद्ध तहसीलदारांच्या कारवाई प्रकरणात तिसऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकावरती निलंबनाची कारवाई, वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण। आता बघूया सविस्तर बातम्या। पोलीस पथक सोबत न घेता वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना वाळू तस्कराच्या जमावाने घेरलं। तहसीलदार पोलीस ठाण्यात गेल्यावरती जमाव पांगवण्याची वाट पाहत पोलिसांनी त्यांना तासभर थांबवून ठेवलं। नंतर त्यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावरती निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने वाळू तस्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये तिसऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकावरती खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर या कारवाईमुळे चर्चेला उधाण आलंय। पोलीस पथक सोबत न घेता वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांना वाळू तस्करांच्या जमावाने घेरलं। गारखेड्यातील विजय चौकात 6 फेब्रुवारीला तहसीलदार मुंडलोक यांनी वाळूचा हायवा पकडला होता। रॉयल्टी नसल्यामुळे मंडळाधिकारी तलाठी यांना बोलावून घेत तो हायवा तहसील कार्यालयात नेण्याच्या सूचना केल्या। हायवा घेऊन जात असताना वाळू माफियांनी मुंडलोट यांचं वाहन सावकार चौक परिसरात अडवलं। त्यांना शिवीगाळ करत पैसे घेतल्याचा आरोप केला। तसेच वाळूचा हायवा पळवून लावला होता। रात्री 11 ते 12 दरम्यान हा प्रकार घडल्यावरती मुंडलोक हे तक्रार देण्यासाठी जिन्सी ठाण्यात गेले। तेथेही वाळू माफियांनी मुंडलोक यांना घेराव घातला। तहसीलदार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर जमाव पांगवण्याची वाट पाहत पोलिसांनी त्यांना तासभर थांबवून ठेवलं। त्या दरम्यान तहसीलदार यांनी एका दुचाकीवरती बसून पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा जमावाने त्यांना जाऊ दिला नाही। जमाव उग्र झाला होता। जिन्सी पोलीस ठाण्याच्या आवारात जमाव मुंडलोक यांच्या अंगावरती धावून गेला। त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठाण्यात हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी प्रयत्न करत होते। त्यांनी तहसीलदार यांना पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बसवून सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोबाईलवरून बोलणं करून दिलं। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून दिलेल्या सूचनावरून पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद करून पुढील कारवाई केली। ही सर्व घटना पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहे। जमाव उग्र असल्याने तहसीलदारांनी जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना जमावाने जाऊ दिलं नाही। त्यांच्यावरती नशेत असल्याचा आरोप करत त्यांची मेडिकल तपासणी करण्याची मागणी जमावाकडून केली जात होती। तर वाळू माफियांच्या रोषामुळे मुंडलोक यांना स्वतःचं वाहन सोडून काळ्या रंगाच्या खासगी स्कॉर्पिओ वाहनाने परतावं लागलं होतं। या सर्व घटनेची नोंद अशा प्रकारे स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे। मात्र या घटनेमुळे पोलीस व महसूल विभागात चांगलाच वाद उफाळला होता। सदर घटनेची वार्ता मुंबईपर्यंत पोहोचली होती। सदर प्रकरण गारखेड्यातील विजय चौकापासून सुरू झाल्याने पुंडलिकनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याची पत्रव्यवहार जिन्सी पोलिसांकडून करण्यात आला। तहसीलदार मुंडलोक यांचं वाहन देखील जप्त केलं नसल्याने पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीमध्ये नोंद आहे। मात्र सरकारी वाहन जप्त केल्याचा अहवाल मुंडलोक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता। त्याची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर सोमवारी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी करून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पालसकर यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित केलं। यामुळे वाळू तस्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडीमध्ये तिसऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक वर खापर फोडण्यात आल्याची चर्चा वर्तुळात ऐकायला मिळते। शहर जिल्ह्यात वाळू तस्करीबाबत काय परिस्थिती आहे ती सर्वश्रुत आहे। तर ह्या नाट्यमय कारवाईमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। यामुळे वाळू माफियांसोबत सलोख्याचे संबंध असलेले अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी देखील सतर्क झाले आहेत। तर वाळूची अवैध तस्करी थांबेल का असा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस आणि महसूल हे शासकीय यंत्रणेतील 2 महत्त्वाचे विभाग आमने सामने आले आहेत। महसूल संघटनेने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर पोलीस विभागानेही त्यांची बाजू मांडली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे।
या प्रकरणी आता महसूल मंत्री बावनकुळे ऑनलाईन बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती देखील पुढे देण्यात आली आहे. त्यापूर्वी पोलीस विभागाने पोलीस उपनिरीक्षकांवरती निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता मंत्री तहसीलदारांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी आज मंगळवारपासून सुरू झाल्या असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष परीक्षा केंद्राची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहे. जिल्ह्यात इयत्ता 12वीची परीक्षा 63,978 विद्यार्थी देत असून 161 केंद्रांवरती या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुकानिहाय केंद्र व्यवस्था याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये 20 केंद्र, तेथे 8,086 विद्यार्थी. छत्रपती संभाजीनगर शहर 33 केंद्र, तिथे 14,255 विद्यार्थी. गंगापूर येथे 14 केंद्र, 6,400 विद्यार्थी. कन्नड येथे 99 केंद्र, 6,012 विद्यार्थी. खुलताबाद येथे 12 केंद्र, 4,625 विद्यार्थी. पैठण येथे 16 केंद्र, तेथे 5,802 विद्यार्थी. सिल्लोड येथे 17 केंद्र, तेथे 6,053 विद्यार्थी. सोयगाव येथे 8 केंद्र, तिथे 3,114 विद्यार्थी. वैजापूर येथे 11 केंद्र, 5,301 विद्यार्थी. फुलंब्री येथे 11 केंद्र, तिथे 4,330 विद्यार्थी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली. या परीक्षा केंद्रावरती सर्वाधिक 2,800 विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. येथील परीक्षा केंद्र, तेथील शांतता, विद्यार्थ्यांची दप्तरे, पादत्राणे ठेवण्याची सोय, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, वर्गखोल्यांमधील प्रकाश, हवा इत्यादी सुविधांबाबत त्यांनी पाहणी केली. परीक्षा केंद्राबाहेरील पोलीस बंदोबस्ताचाही यावेळी आढावा घेण्यात आलाय. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांवरती परिणाम होऊ नये यासाठी प्रतीक्षा कालावधीसाठी सावलीची व्यवस्था, वाहनतळ अशा विविध सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. परीक्षा केंद्रावरती नियुक्त केंद्राधिकारी व अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्र परिसराच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 अन्वये अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरामध्ये परीक्षार्थी व परीक्षेसाठी नेमलेले कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही व्यक्तीस प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्र परिसरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. 100 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने सुरू ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन, STD बूथ, ISD बूथ, फॅक्स केंद्र, मोबाईल, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इत्यादी जवळ बाळगल्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत अंमलात राहील असं कळवण्यात आलंय. या परीक्षा कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ वर्ग 1 अधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याचे आदेशही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या नेतृत्वात भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. एका पथकास किमान 4 सदस्य असतील व 1 सदस्य महिला असेल. त्याप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावरती एक बैठे पथकही नियुक्त असेल व त्यातही 1 सदस्य महिला असेल. परीक्षा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या पथकांनी कारवाई करावी असे निर्देश या पथकांना देण्यात आले आहेत. खुलताबाद शहरात देखील आज मंगळवारपासून 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. कॉपीमुक्त अभियान संदर्भामध्ये घृष्णेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी एडियनशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. आजपासून 12वी इयत्तेच्या परीक्षा सुरळीतरित्या या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी श्रीमान दिलीप स्वामी साहेब, बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे साहेब, उपसंचालक साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांच्या सुसूत्र अशा नियोजनाखाली आज या ठिकाणी
ह्या परीक्षा पार पाडत आहेत आणि ज्या पद्धतीने यावर्षी जे नियोजन जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलं गेलेलं आहे, त्यामुळे अतिशय सुरळीत अशा प्रकारच्या CCTVच्या निगराणीमध्ये आणि बैठे पथकाच्या निर्देशाखाली या ठिकाणी या परीक्षा पार पडत आहे। आपण बघत आहात या ठिकाणी की कडेकोट अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आणि या बंदोबस्ताच्या निगराणीखाली या परीक्षा अतिशय सुरळीतरित्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहे आणि या ठिकाणी आम्ही देखील विद्यार्थ्यांना या परीक्षेस आत्मविश्वासाने आपण सामोरे जाऊन या परीक्षा द्याव्यात अशा प्रकारच्या त्यांचं आत्मबल वाढवण्याचं काम या परीक्षेच्या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि या उर्वरित सर्व पेपर देखील याच पद्धतीने कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पडतील अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। पेपर था तुम्हारा आज कैसा गया? अच्छा गया। अच्छा गया। तो 12वीचा पेपर होता, आज पहिला पेपर होता, पेपर कसं केला? छान गेला माझा पेपर। किती मार्काचा सोडवला पेपर? 80 आउट ऑफ 80, बट मार्क्सची गॅरंटी नाही। चालेल, ठीक आहे। छान गेला, मस्त। ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा बोराडे यांचं मंगळवारी वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या लेखनातून मराठवाडी बोलीला विशेष महत्त्व प्राप्त झालं। त्यांच्या निधनाने ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचा स्तंभ हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे। ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा बोराडे यांचं मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं। ग्रामीण जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या त्यांच्या लेखन शैलीने मराठी साहित्य विश्वात वेगळा ठसा उमटवला होता। रा बोराडे यांची लेखन शैली साधी सोपी आणि वाचकांच्या मनात ठाव घेणारी होती। त्यांच्या कथांचा शेवट हा नेहमी धक्कादायक असतो, जो वाचकांना अंतर्मुख करतो। त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे उभी राहत असतात। पाचोळा या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमुळे त्यांना पाचोळाकार बोराडे म्हणूनही ओळखलं जात होतं। बोराडे यांच्या लेखनातून मराठवाडी बोलीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यांच्या निधनाने ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचा स्तंभ हरपल्याची भावना या साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या
एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. महाविद्यालयीन 2 अपघातग्रस्त तरुणींना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मदतीचा हात देऊन प्रशासनासोबत एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं असल्याचं दिसून आलंय. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुभेदारी गेस्ट हाऊस समोर 2 महाविद्यालयीन तरुणींना एका दुचाकीस्वाराने जोरात धडक देऊन जखमी केलं. सदर तरुणी शासकीय महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी रिक्षातून उतरत होत्या. त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे वाहतूक खोळंबली होती. या दरम्यान आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे आपल्या निवासस्थानाहून निघून स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठकीसाठी जात होते. त्यांच्या शासकीय अंगरक्षक कल्याण गाडेकर हे नेमके वाहतूक का खोळंबली आहे हे पाहण्यासाठी खाली उतरले. याच दरम्यान माहिती व जनसंपर्क विभागाचे कनिष्ठ लिपिक अतुल बनकर हे विभागीय आयुक्त कार्यालय येथून मनपा मुख्यालय येथे येत होते. तेही या वाहतुकीत अडकले होते. आयुक्तांचं वाहन पाहून तेही वाहनाकडे गेले. रस्त्यावरती 2 अपघातग्रस्त महाविद्यालयीन तरुणींना त्यांनी पाहिलं व याची माहिती आयुक्त महोदयांना दिली. यानंतर आयुक्त यांनी तात्काळ दोन्हीही अपघातग्रस्त विद्यार्थिनीवरती उपचारासाठी त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक कल्याण गाडेकर व अतुल बनकर यांना आदेशित केलं. त्यानुसार संबंधित दोन्हीही कर्मचारी यांनी स्वतः दोन्ही तरुणींना रिक्षात बसवून त्यांना शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले. यातील एक तरुणी ही बीड पाचोड या ठिकाणची होती, तर दोन्हीही तरुणींवरती शासकीय रुग्णालय येथे आवश्यक ते प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन्हीही अपघातग्रस्त तरुणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. संबंधित कर्मचारी यांनी बेजबाबदारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठीच्या योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थिनींना केलं. संबंधित विद्यार्थिनी साक्षी मदगे आणि श्वेता दाभाडे यांनी मनपा आयुक्त व दोन्हीही कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले. अधिकाऱ्यांनी सेवा हक्क कायदा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा कर्मयोगाच्या भावनेतून द्यावं असं प्रतिपादन आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम डॉक्टर किरण जाधव यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे आयोजित आढावा बैठकीत केलाय. अधिकाऱ्यांनी सेवा हक्क कायदा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा कर्मयोगाच्या भावनेतून द्यावं असं प्रतिपादन आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम डॉक्टर किरण जाधव यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे आयोजित आढावा बैठकीत केलाय. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची अंमलबजावणी करिता त्यांनी महापालिकेत बैठक घेतली. सदरील बैठकीमध्ये त्यांनी सदरील कायदा अंमलबजावणी आणि मूल्यमापनबाबत दिशानिर्देश केले. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपआयुक्त लखीचंद चव्हाण,
राहुल सूर्यवंशी, अंकुश पांढरे, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, वार्ड अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। मार्गदर्शन करताना डॉक्टर किरण जाधव म्हणालेत की सेवा हक्क कायद्याच्या उद्दिष्ट नागरिकांना कार्यालयात न बोलवता सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे। ते म्हणालेत की अधिसूचित सेवा मोबाईल मार्फतच नागरिकांना भेटली पाहिजे। विभाग प्रमुखांनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांच्या अधिपत्याखालच्या कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिताना देखील अधिसूचित सेवेत संबंधित कर्मचारी कशी भूमिका आहे याची नोंद घ्यावी असं ते म्हणालेत। याशिवाय या सेवांची यादी आणि प्रथम, द्वितीय, अपीलीय अधिकारी यांची यादी मनपा मुख्यालयात लावण्यात त्यांनी सूचना केली आहे। यावेळी त्यांनी सेवा हक्क अधिनियम अधिकाऱ्यांना समजावून सांगितले आणि त्यांनी शंकांचं निवारण देखील केलं। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तरही दिलं। बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या वीज ग्राहकांना महावितरणाच्या अभय योजनेत व्याज व दंडमाफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले असून येत्या 31 मार्चला योजनेची मुदत संपणार आहे। ग्राहकांनी वीज बिल थकबाकी भरून सवलत मिळवावी तसेच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी असं आवाहन करण्यात आलंय। बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या पिढी राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणाच्या अभय योजनेत व्याज व दंडमाफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले आहेत। येत्या 31 मार्चला योजनेची मुदत संपणार असून ग्राहकांनी वीज बिल थकबाकी भरून सवलत मिळवावी तसेच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे। 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या महावितरणाच्या ग्राहकांसाठी गतवर्षी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये 6584 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 10,71,00,000 रुपयांचा भरणा झाला असून त्यांना 7,52,00,000 रुपयांचं व्याज व विलंब आकार माफ करण्यात आलाय। मालक आणि खरेदीदारांना बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणं हे बंधनकारक आहे। रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावं असं आवाहन महावितरणाने केलं आहे। प्रशासकीय व सामाजिक आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलं। मान्यवरांच्या शुभ हस्ते शेख अनवर शेख दादाभाई मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक यांना राज्यस्तरीय सह्याद्री महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, ट्रॉफी, शॉल आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मानित त्यांना करण्यात आलाय। दैनिक सह्याद्रीचा राखणदार पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता लासूर स्टेशन येथील स्वराज्य लॉन्स येथे अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा दिमागदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। दरम्यान प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलंय मान्यवर यांच्या शुभ हस्ते शेख अनवर शेख दादाभाई मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक यांना राज्यस्तरीय सह्याद्री महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, ट्रॉफी, शॉल, फुलांचे गुच्छ देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आलं। यावेळी आयोजक गुलाब वाघ, सुनील झिंजुर्डे, रवींद्र सुरडकर, फिरोज मनसुरी, अमोल काळे, गणेश म्हैसमाळे, राहुल थेटे सोबत एकूण 140 उत्कृष्ट कार्य करणारे मनपा कर्मचारी, समाजसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, नागरिक यांना पण महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, फुलांचे गुच्छ देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आलंय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। इयत्ता 12वीच्या परीक्षेला मंगळवारी सुरळीत सुरुवात। जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्रावरील सोयी सुविधांची पाहणी। तर वाळू माफिया विरुद्ध तहसीलदारांच्या कारवाई प्रकरणात 3ऱ्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकावरती निलंबनाची कारवाई, वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।